नमस्कार. महाराष्ट्र पॅटर्न पश्चिम बंगालमध्ये चालू झाला. त्याचं पहिलं पाऊल पडलं आणि पुन्हा एकदा लोकशाही संपती काय? लोकशाहीची संपण्याच्या दिशेने सुरुवात किंवा वाटचाल झाली की काय? असा सामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न आला. पक्ष वाढवायचा, पक्ष वर्षानुवर्ष सांभाळायचा, पक्ष मोठा करायचा, सामान्य व्यक्तीला आमदार खासदार करायचं आणि तोच पक्ष आपल्या डोळ्यादेखत कायद्याने एखादी आपल्या ताब्यात घेतो, म्हणजे हे भारतातली न्यायव्यवस्था. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जे महाराष्ट्रामध्ये घडलं शिवसेनेसोबत, राष्ट्रवादीसोबत, तेच पश्चिम बंगालमध्ये झालं. पश्चिम बंगालमध्ये 1 महिना झाला निकाल लागून 80 आमदार ममता बॅनर्जीचे आले होते. भाजपने तिथे एक हाती सरकार स्थापन केलं, तरीही ते समाधानी नाहीत असं म्हणायला हरकत नाही. कारण आता जो ममता बॅनर्जीचा विरोधी पक्षनेता होता, तो डावलून आता एकाने गट स्थापन करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामध्ये फुलब्रात आणि संदीपान शाह ह्या दोघांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ह्या दोघांसोबत जवळपास 60 आमदार आहेत. आता तुम्हाला तर माहिती आहे, केंद्रीय निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार? सिंपल आहे, जिकडे जास्त लोकप्रतिनिधी त्यांचा पक्ष. जे महाराष्ट्रामध्ये घडलं ते आता पूर्ण देशभरामध्ये पाहायला आपल्याला 2-3 वर्षामध्ये मिळेल. म्हणजे अमित शहानी एक वक्तव्य केलेलं होतं की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आम्ही संपवून टाकणार. मला वाटतं याचं हे हळूहळू त्याच्यावरती सध्या काम चालू आहे. कारण एक पाऊल भाजप टाकताना दिसते आणि छोटे छोटे प्रादेशिक पक्ष संपवताना दिसते. आता पश्चिम बंगालची बारी, जे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची बारी संपली, पश्चिम बंगालची बारी आली. आता त्यानंतर आंध्रा येईल, त्यानंतर कर्नाटक येईल. कर्नाटकची चर्चा होता होता राहिली. डी शिवकुमार हे तेच करणार होते अशी चर्चा होती. ती चर्चा कुठेतरी थांबलेली दिसते सध्या तरी. पण पूर्ण भारतभर येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये प्रादेशिक जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये फूट पाडून हे षडयंत्र करून पक्ष भलत्याच्याच नावाने करण्याचा जो षडयंत्र आहे हे नक्की पाहायला मिळेल. आता हे काय झालेलं आहे, हे महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे महाभारतातलं युद्ध झालेलं आहे. ज्याच्याकडे जास्त सैन्य त्याची जास्त ताकद. पण यांना हे विसर पडतोय की विजय हा सत्याचा असतो. कितीही काही केलं तर हे खोटं तात्काळ शांती आणि समाधान आनंद देतं, पण विजय देऊ शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.